श्री शिवाय नमस्तुभ्यम. प्रदीपजी मिश्रा महाराज यांचं भव्य शिवमहापुराण परतवाडा शहरात आजपासून चालू झालाय. सध्या जेमतेम प्रदीपजी मिश्रा महाराज या ठिकाणी आगमन झालाय. पण आगमनाच्या पूर्वी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं भाविक आल्याच्यानं या परिसरात एकदम धार्मिक वातावरण आलंय. तुम्ही जर आजूबाजूला पाहत असाल तर लाखोच्या संख्येनं जे भाविक आहेत ते महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आले आहेत. त्या पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था केली. हजारो स्क्वेअर फूटचा मंडप आहे. त्या मंडपात प्रत्येक ठिकाणी महिला पुरुष दाटी वाटेनं बसल्यात. हा एवढाच एक मंडप आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा जास्त संख्येनं जे भाविक आहेत ते एकत्र बसेल असल्याच्यानं सध्या या ठिकाणी व्यवस्थापनाची खरी परीक्षा घेण्यात आली आहे. तुम्ही जर इकडे पाहत असाल तर या बाजूने जे काही आंब्याचे झाड आहेत, त्या आंब्याच्या झाडातही मोठ्या आंब्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात भाविक जे प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे अमोघ वाणीतून जे प्रवचन ऐकण्यासाठी शिव महापुराण ऐकण्यासाठी आलेले आहेत. पोलीस प्रशासनानं त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर कोणी जर आरोपलं सापडलं त्यासाठी खास व्यवस्था म्हणजे एखादा आरोप ते कोणी दुरून दूर लोक सुचत नाही तर आरोपलं सापडण्यासाठी स्पेशल अशी व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे. लाखोच्या संख्येने सध्या या ठिकाणी शिवपुराण ऐकण्यासाठी जे भाविक आहेत महाराष्ट्रभरातून मध्य प्रदेश मधून या ठिकाणी आलेले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली असून लाखोच्या संख्येने या ठिकाणचा माहोल चेंज झालाय. जेमतेम प्रदीपजी मिश्रा महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पण तत्पूर्वी जर तुम्ही पाहत असाल तर ह्या ज्या ठिकाणचे जे हा संपूर्ण प्रीमायसेस आहे हा संपूर्ण प्रीमायसेस भरला गेला असून प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक एकत्र जमा झाला. लवकरच प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या म्हणजे जे वेटिंग होती किंवा शिव महापुराण कधी लागते ते लवकरच सुरू होत आहे. त्याचा प्रत्येक जण आवर्जून वाट पाहत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या ठिकाणचं दृश्य पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं जे भाविक आहेत हे पूर्ण महाराष्ट्रभरातून मध्य प्रदेश केले ज्या ठिकाणचे जो भाविक मानते ते सर्व भाविक या ठिकाणी आले असून या ठिकाणचे वातावरण संपूर्ण भक्तिमय झालं असून लवकरच प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिव महापुराणाला सुरुवात होणार आहे. म्हटलं सुविधा पाहिजे ही मोठी करता मोबाईल सुद्धा मार्गावर दिले जातो. ही मोठी करते ज्याला महाराष्ट्र सुद्धा ज्याला तो ज्याला वगैरे करते आपले पावा कोणीच्या लागू समिती पावतो नाही तर तुमच्या आपले बरोबर की सध्यावे ही जी बेलकी करता पावतो बरोबर सुद्धा की ज्याला वगैरे करते लेकर आधी पण बरोबर पडायचं तर काही तुले एक पण करा पावतो नाही तो तुमच्या आपले बरोबर करते की सिलार आणि सुविधाची करतो सुद्धा पदार्थ करून मिळून पता रावी बोले की करते जर को मराठी सुद्धा की जगह पकाची धाव राबत होते सुद्धा मात्र खबर होईल अजून की करते पटिका बजाव सुद्धा मात्र करून सुद्धा करते खबर की पालिका करते नंतर मराठी सुद्धा मात्र करून त्याची विचारणी करते बलिता बदलले सुद्धा मात्र करून आम्ही कुमारी पाडे हसबानी उत्तराखंड सुद्धा आपले 21 रुपये की चौरसी समज की राजकुमारी चौधरी नागपूर मराठी सुद्धा करते कारण वहिनी की पालिका करते देहातून उत्तराखंड सुद्धा करते कारण ललिता की करते दिल्ली सुद्धा मात्र करून देवी श्री जटेल की करते बालाघाट बालाघाट मध्य प्रदेश सुधार अपने बेटे करोगे की तरफ से की पिता सिद्धांत की चोर बोले की तरफ से जलगा मराठी से सुधार बेटे करोगे की तरफ से की श्वेता की नाम भोपाल मध्य प्रदेश सुधार 29,141 रुपए की तरफ से पापा कॉलेज में आगे सुधार की बहुत बहुत नहीं तो सब जगह पे सुधार रहती आपने कम्युनिटी मुहैया की जो आपकी तरफ से मध्य प्रदेश सुधार 15 रुपए राम राजा की पालकी तरफ से देती मध्य प्रदेश सुधार 5,000 रुपए की तरफ से आपने कौमाता के तरह से कम्युनिटी बहुत बहुत नहीं तो सब जगह पे सुधार रहती की पसंद की वर्षा की तरफ से अली और उत्तर प्रदेश सुधार करते तो की तरफ से पानी बता रहे हो हरियाणा से सुधार मांग करो तेजस्वी की जाति तरफ से अल्मोड़ा से सुधार मांग करो की तरफ से सभी की जाति तरफ से राज्य करो सुधार मांग करो बिहार की वाला की तरफ से जगह बता दे सुधार मांग करो निशान कुमार सिंह की तरफ से सुधार मांग करो सुधार मांग करो सविता कुमारी की तरफ से सुधार मांग करो लक्ष्मी प्रसाद की राज्य तरफ से
आता मध्ये सुद्धा मात्र भगत रामजी मोहनजी मंडी मध्य प्रदेश अति पण मोठ्या प्रमाणात काही सुनेने आंदोलन कराया बहुत मलाई सुद्धा विचार आपके सुनसर्गाची आपने समझ की डोंगरे परिवार जबलपुर मध्य प्रदेश से 15 साल लक्ष्मी सिंह की अपनी का प्रदर्शन का उत्तर में उड़ीसा को सुधार के 1000 रुपए की तरह से आंदोलन की निशान लिखी हुई होते उड़ीसा से आपने भी 1000 रुपए की तरह से शिव महापुरांच्या निमित्त महाराष्ट्रभरातून लाखो लोक येतात. अरे गर्दी एवढी होते की मागचा माणूस दिसत नाही ना, तर त्या टाइमला जर एखादा माणूस आपला हरवला तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून स्पेशल मिसिंग कक्ष या ठिकाणी ठेवलाय. सारे पोलीस वाले आपापल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करत असून म्हणजे एखादा जर तुमचं कोणी हरवलं भय माणूस तर तुम्ही या ठिकाणी या सांगा पंकज भाऊ की माझी लक्ष्मी हरवली, तर या ठिकाणी पोलीस वाले तो फोटो सारेकडे व्हायरल करतील आणि तशा पद्धतीचा तुमचा जो माणूस हरवलाय त्याची व्यवस्था केली जाणार आहे. हे सर्व या ठिकाणी पोलीस प्रशासन त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असते. कारण तसाही विचार जर केला एवढं मोठं धार्मिक स्थळ जर कार्यक्रम जर म्हटला तर या ठिकाणी काही संधी साधू लोक काहीतरी कृत्य करायला येतात, विटंबना करायला येतात, पण त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष पोलीस डिपार्टमेंट ठेवणार आहे. त्यासाठी स्पेशल कक्ष या ठिकाणी ठेवला आहे. जे शिव महापुराण चालू आहे त्या ठिकाणी सध्या ब्रेकिंग न्यूज येत आहे की बायाच्या गळ्यातल्या चैन चोरणाऱ्या बाया किंवा ज्या संधी साधू करणाऱ्या बाया पोलीस प्रशासनानं काही बाया डिटेक्ट केल्यात. तुम्ही जर पाठीमागे तिकडे पाहत असाल तर सध्या काही ज्या संशयास्पद सापडल्या बाया आहेत ह्या 6 ते 7 बाया पकडल्या गेल्या आहेत. ह्या कर्नाटक तेलंगणा मधले दिसणाऱ्या बाया असून याची संपूर्ण प्रकरण माहिती हे पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली होती आणि तशा प्रकारची त्यानं हालचाल ठेवली आहे. जवळपास 400 महिला कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि 7 बाया संशयासरित्या पकडल्या गेल्या आहेत. ह्या अशा कार्यक्रमात येऊन पाकिट मा सोन्यातली चेन मा सोनं महाग किती झालं राजे 1 ग्राम सोनं 8,000 झालं ना, अशा या संशयितरित्या बाया ज्या पोलीस प्रशासनानं कॅच केल्या असून त्याला पकडून पोलीस स्टेशन परतवाडा या ठिकाणी घेऊन जाण्यात जात आहे. तशा 8 ते 10 बायाची वर चौकशी चालू आहे. तशा पद्धतीचे फोटो सध्या पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाले असून सध्या गावरान बँकेवर ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की संशयात म्हणजे ज्या बाया या ठिकाणी फक्त काय कामं करायला येतात अशा काही संशयास्पद ज्या बाया आहेत त्याला पोलीस प्रशासनानं कॅच केला आहे.